आज घरी केळवणाचा बेत होता. केळवणासाठी मटण रस्सा, मटण सुक्का आणि बिर्याणी या सगळ्या गोष्टी होणार होत्या. म्हटलं चला तुमच्यासोबत सगळा केळवणाचा माझा प्लॅन शेअर करते. कोणती पूर्वतयारी करावी लागते, रेसिपी कशा पटपट करायच्या, म्हणजे स्वयंपाक अगदी कमीत कमी वेळेत तुम्ही जास्तीत जास्त लोकांसाठी बनवू शकता. या सगळ्या टिप्सही तुम्हाला सांगणार आहे. रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. सगळ्यात आधी मी इथे 1 किलो मटण घेतले. 1 किलो मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मटणाला मॅरिनेशन करून घ्यायचं. त्याचबरोबर मटणाबरोबर जी चरबी येते ती आवर्जून मी वेगळी ठेवते. ती तेलामध्ये छान तळली की त्याचं खूप छान तरीवरती तरंग येतो. आता मटणाला मॅरिनेशन करण्यासाठी 2 चमचे धना पावडर, 1 चमचा हळद, त्याचबरोबर 1 ते 1.5 चमचा हळदीचं प्रमाण थोडंसं जास्तीच असलं तरी चालेल, 4 चमचे मटण मसाला आणि 5 ते 6 चमचे खडे मीठ घालायचं. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि पुदिना कोथिंबिरीचं वाटण केलं होतं, त्यातलं 1 चमचा वाटण मी यामध्ये घालून घेतले. आता हे सगळं मॅरिनेशन हाताने छान चोळून चोळून करून घ्यायचं. मॅरिनेशन बाजूला ठेवले. आता कुकरमध्ये काही खडे मसाले घालून त्यावरती कांदा छान मी तळून घेतलाय. कांद्याबरोबरच जी आपण चरबी बाजूला ठेवली होती तीही तळून घ्यायची आणि त्यावरती हे मॅरिनेशन केलेलं मटण घालायचं. आता खडे मसाले कोणते म्हणाल तर लवंग, मिरी, दालचिनी, तमालपत्र या काही बेसिक खडे मसाल्यांवरती मटण छानपैकी भाजून घ्यायचं. मटण जेवढं तुम्ही छान भाजून घ्याल तेवढे तुमच्या मटणाच्या रश्श्याला चव छान येणार आहे. मटण परतवत असताना आवर्जून गॅस फुल ठेवा. फुल गॅसवरती छानपैकी परतवून घ्या. आता यामध्ये गरम पाणी घालायचं, वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची, थोडीशी पुदिनाही घाला. पुदिन्यामुळे मटणाच्या रश्श्याला खूप छान चव येते. त्यामुळे चिकनमध्ये पुदिना नाही वापरला तरी चालेल, रश्श्यामध्ये किंवा सुक्यामध्ये, पण मटणामध्ये आवर्जून वापरत चला, खूप छान अशी चव येते. आता एक उकळी येईपर्यंत मी फक्त झाकण वरून ठेवलं होतं कुकरचं. छान उकळी आली की मटण एकदा मिक्स करून घ्यायचं. जे मटण छानपैकी वरचं खाली खालचं वरती होतं आणि झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये मटण छानपैकी शिजवून घ्यायचं. 5 शिट्ट्या झाल्यात, मटण परफेक्ट असं शिजले गेले. तुम्ही तरी बघू शकता किती सुंदर अशी तरी आली आणि मटण परफेक्ट असं शिजलं गेले. एकदा मटण चेक करून बघूयात कितपत शिजलंय ते. अतिशय सुंदर मौसूद असं हे मटण आपलं शिजलं गेले. तुमचं कुकर जसं आहे त्याप्रमाणे तुम्ही कुकरच्या शिट्ट्या घ्या. चला आता घेऊयात रस्सा आणि सुक्क. एकाच वेळेस मी बनवणार आहे. सगळ्यात आधी रस्स्यासाठी तेल गरम करून घेतले. एका बाजूला माझा चहा चालला होता, चहा उतरवून घेतलाय आणि आता सुक्यासाठी सुद्धा कढई ठेवली. मी बऱ्याच वेळेला मटण बनवत असताना किंवा ज्या वेळेला मोठा स्वयंपाक असतो एकाच वेळेस दोन्ही भाज्या बनवते, म्हणजे झटपट अशा ह्या दोन्ही भाज्या होऊन जातात. आता इथे कांदा, आलं, लसूण आणि खोबरं या 4ही गोष्टी भाजून छानपैकी वाटण केले. यामध्ये दुसरं काही नाही, फक्त कांदा, खोबरं, आलं आणि लसूण आहे. याचं वाटण आदल्या दिवशीच बनवून ठेवा, म्हणजे तुम्हाला झटपट अशा ह्या भाज्या करता येतात. आदल्या दिवशी हे वाटण बनवायचं आणि फ्रीजरमध्ये आरामात तुम्ही रात्रभर याला ठेवू शकता, जेणेकरून दुसऱ्या दिवशी जर तुम्ही एकटे हा सगळा स्वयंपाक करणार असाल तर तुमचा स्वयंपाक लवकर आवरतो आणि जास्त त्रासही होत नाही. आता दोन्हीकडे तेलावरती वाटण घालून घेतले. तुम्हाला भाजी कितपत घट्ट हवी आहे, सुक्याला कितपत तुम्हाला मसाला आवडतो त्याप्रमाणे मसाल्याची क्वांटिटी, वाटणाची क्वांटिटी दोन्हीमध्ये घालून घ्यायची आणि आता दोन्ही वाटणं छान खमंग अशी परतवून घ्यायची. तेलाची क्वांटिटी दोन्हीमध्ये थोडीशी जास्तीची ठेवा, कारण मटणाला थोडंसं तेल जास्त असेल तर चवही छान येते. सुक्याचं आणि रश्श्याचं दोन्ही वाटण मी अतिशय खमंग असं परतवून घेते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे वाटण आपलं परतलं जाते. अगदी लो फ्लेमवरती वाटण परतवायचं. आता एकाच वेळेस दोन्ही वाटण आरामात परतले जात आहेत, त्यामुळे असं काही होत नाही की एका वेळेस दोन्ही भाज्या करताना खूप घाई गडबड होते किंवा काही. आरामात दोन्ही वाटणं एकाच वेळेस परतले जाऊ शकतात. आता आळणी रश्श्यामधले मी पीसेस आणि आळणी रस्सा थोडासा बाजूला काढणार आहे, जेणेकरून जे कोणी लहान मुलं येतील त्यांना आळणी रस्सा आवर्जून देता येईल आणि त्याचबरोबर सुक्यासाठी लागणारे सुद्धा सॉफ्ट पीसेस मी याच वेळेस काढून घेते. असं केल्यामुळे नंतर राहिलेला रस्सा आणि हाडकांचे, बोन्सचे जे काही पीसेस आहेत ते आपल्याला आरामात रस्स्यामध्ये वापरता येतात. चला आळणी रस्सा आणि मटण काढून झाले. आता घेऊयात सगळे ड्राय मसाले घालायला. गरम मसाला, काळं तिखट, लाल तिखट या सगळे मसाले घालून घ्यायचे आणि मसाले छानपैकी परतवून घ्यायचे. त्याचबरोबर धना पावडरही घातली आहे. तुम्हाला मसाले कितपत हवे आहेत, तुम्हाला रस्सा किती तिखट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मसाले ॲड करू शकता. इथे मी 2 चमचे काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट आणि जवळजवळ 2 ते 3 चमचे गरम मसाला म्हणजे मटण मसाला आणि 1 चमचा धना पावडर घालून घेतली. याचमध्ये थोडंसं आळणी रस्साही घालून घेते, म्हणजे वाटण छानपैकी परतलं जाईल, खाली पॅनला लागणार नाही आणि आळणी रस्स्यामुळे ना ह्या मसाल्याला चवही छान येते. अगदी तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा आणि त्यानंतर हे शिजलेलं मटण आणि हा आळणी रस्सा घालून घ्यायचा आणि आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मसाला परतताना आवर्जून थोडासा आळणी रस्सा घाला, म्हणजे मसाला खाली लागत नाही आणि परतण्याचा पूर्ण वेळ त्याला भेटतो. छानपैकी मसाला परतला आणि शिजला जातो. रस्सा छानपैकी ढवळून घ्यायचा. तुम्हाला किती क्वांटिटी कमी जास्त हवी आहे
त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲडजस्ट करू शकता. जर तुम्हाला रस्सा आणखी जास्त हवा असेल आणि स्टॉक आहे त्यापेक्षा जास्त, तर पाणी गरम करा आणि त्यानंतर यामध्ये ॲड करा. इथे मी 7 जणांसाठी हा मटन रस्सा बनवते, त्यानुसार मी ही क्वांटिटी केली आहे. छानपैकी रस्सा मिक्स करून घेतला आहे. आता वरून भरपूर अशी कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचा आणि याला उकळी आणायला बाजूला ठेवायचं. तोपर्यंत सुक्का करून घेऊयात. सुक्यामध्ये मसाला छान परतला गेला की 2 चमचे काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा मटण मसाला, 1 चमचा धना पावडर, हे सगळे ड्राय मसाले घालून मसाला छानपैकी मिक्स करून घ्यायचा. आणि आता यामध्ये आपण मटणाचे पीसेस ॲड करणार आहोत. रस्स्याला सुद्धा इकडे छान खळखळून अशी उकळी येते. रस्सा जेवढा छान उकळेल ना, जेवढा तो मसाल्यामध्ये एकजीव होईल, तेवढी मटणाची चव छान येते. त्यामुळे पाणी आवर्जून थोडंसं जास्तीचं घाला, जेणेकरून 10 ते 15 मिनटं जरी मटणाचा रस्सा तुमचा उकळला तरी रस्सा थोडासा आटला जाईल आणि क्वांटिटी परफेक्ट अशी होईल. परंतु रस्सा आवर्जून छानपैकी उकळवून घ्या. जेवढा तो जास्त उकळेल तेवढी मटणाची चव जास्त छान येणार आहे. चला, इथे सुक्कं देखील छानपैकी मी परतवून घेतले. चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर पुदिना घालून घ्यायचा आणि परत एकदा हे छान मिक्स करायचं. झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत, त्यामुळे मी पाण्याची क्वांटिटी थोडीशी मी एक्स्ट्रा ठेवली आहे, कारण वाफ देताना छानपैकी सगळा मसाला त्या मटणाच्या पीसेसमध्ये एकजीव असा होऊन जाईल. ही पार्टी किंवा केळवण असेल त्यावेळेला फक्त तुम्ही वाटणाची तयारी जर अगोदर करून ठेवली तर अगदी झटपट असे हे तुमच्या दोन्ही भाज्या तयार होतात. फक्त कांदा, आलं, लसूण, खोबरं हे चारही गोष्टी भाजून छान याचं वाटण करायचं आणि दुसरं वाटण होतं ते आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट. आता ती पेस्ट मी बिर्याणीसाठी सुद्धा वापरणार आहे, त्यामुळे ती पेस्टसुद्धा मी आदल्या दिवशी केली होती. ती पेस्ट मॅरिनेशनसाठी खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे आणि रश्श्याला तर चव छान येतेच, परंतु मटणाला सुद्धा खूप छान अशी चव येते. त्यामुळे ती पेस्ट मॅरिनेशनमध्ये आवर्जून घाला. ही 2 वाटणं जर तुमच्या आदल्या दिवशी तयार असतील ना, तर तुमचा हा स्वयंपाक अगदी अर्ध्या तासात होऊन जातो. अगदी कितीही लोकांचा असेल ना तरीही झटपट असा हा स्वयंपाक तुमचा होऊ शकतो. चला, चमचमीत असा आपला मटण सुक्का तयार झाला आहे. रस्सासुद्धा आपला परफेक्ट असा तयार झाला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा रस्सा दिसतोय. पीसेस अगदी परफेक्ट असे मुरले गेलेत ह्या रश्श्यामध्ये, या वाटणामध्ये आणि या मसाल्यांमध्ये. तरी तर अफलातून अशी आली आहे, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी याला तरी आली आहे. जी आपण चरबी तेलावर तळून घेतली होती ती परफेक्ट अशी तेलावरती तरंगतीये. यासाठीच आपण तिला सुरुवातीला कांद्याच्या अगोदरच तळून घ्यायची आणि नंतर कांदा छान परतवून घ्यायचा. आता ही थाळी सर्व करून घेते. बिर्याणीची रेसिपी परवा दिवशी येणार आहे, त्यामुळे बिर्याणीची रेसिपीसुद्धा एकदा नक्की चेकआउट करा. खूप टेस्टी अशी ही बिर्याणी तयार होते. या व्हिडिओमध्ये दाखवली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. सुंदर असं हे मटणाची ताट मी सर्व करून घेतले. केळवण स्पेशल बनवलेली ही मटण थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. ज्वारीची भाकरी, कांदा, लिंबू, कोशिंबीर, सुक्कं, रस्सा आणि बिर्याणी इतकं परफेक्ट जर केळवणाचा बेत असेल तर येणारे पाहुणेसुद्धा अगदी खुश होऊन जातील. तुम्हीसुद्धा तुमच्या घरी बनवल्या जाणाऱ्या केळवणाला हा बेत नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.